हॅलो नमस्कार, मी अनघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहतात, त्या सर्वांसाठी मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपी शेअर केल्या जातात। ट्रॅव्हल ब्लॉग, फूड ब्लॉग, लाईफस्टाईल, स्किन केअर टिप्स, हेअर केअर टिप्स, त्याचबरोबर काही काही इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी सुद्धा आपण शेअर करत असतो। तर जर का तुम्ही आपला व्हिडिओ अजून पाहत आहात आणि अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नाहीये तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राइबिंग, आणि ज्या लोकांनी ऑलरेडी सबस्क्राइब केलं असेल त्या सगळ्यांसाठी थँक्यू सो मच। तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना, तो हेअर केअर रिलेटेड व्हिडिओ आहे। जर का तुम्हाला प्रचंड हेअर फॉल होत असेल किंवा तुमच्या केसांची वाढ होत नसेल, हेअर ग्रोथ होत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बेसिकली आपल्याला केसांचे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे हेअर फॉल होतोय, केसांची वाढ होत नाहीये किंवा केस पातळ होत चाललेत, केस विरळ होत चाललेत, बऱ्याच लोकांना केसांमध्ये बॉल्ड स्पॉट्स होतात, टक्कल पडतं, असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात आणि त्याला खूप सारे रिझन्स आहेत की आपलं लाईफस्टाईल चांगलं नाहीये किंवा आपलं डाएट प्रॉपर नाहीये, एक्सरसाइज नाहीये किंवा आपली पुरेशी झोप होत नाहीये, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट रिझन जे असतं ना ते म्हणजे हॉर्मोनल इश्यूज। पण काही वेळेला काय होतं, हे सगळे आपले गोष्टी आहेत ना व्यवस्थित असतात, पण तरीसुद्धा आपल्याला हेअर फॉल होतो किंवा आपल्याला केस वाढत नाहीत किंवा केसांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स होतात। तर अशा वेळेला आपण डर्मॅटोलॉजिस्टकडे जातो आणि आपल्याला ते डर्मॅट जे सजेस्ट करतात ते म्हणजे मिनॉक्सिडिल 2%। तर हे मिनॉक्सिडिल 2% आहे ना, हे खूप इफेक्टिव्ह आहे। हे अक्षरशः ज्यांना बॉल्ड स्पॉट्स असतात, टक्कल पडलं असतं, तर त्या लोकांसाठी सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे। लिटरली केस तिकडे छान उगवतात, नवीन येतात। तर ह्याच्याच तोडीचा आहे रोजमेरी। तर रोजमेरी पासूनच तयार केलेली एक रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ही रेमेडी मला वाटतं साधारणतः मी 1.5 ते 2 महिन्यापासून वापरते आणि ह्याचा मला खूप छान अमेझिंग असा रिझल्ट मिळतोय। माझे हेअर फॉलमध्ये खूप प्रमाणात म्हणजे घट झालेली आहे। आता मला हेअर फॉल खूप कमी होतोय किंवा माझ्या केसांची चांगली वाढ सुद्धा झालेली आहे। आहे मी जी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठी आपल्याला एकच इन्ग्रेडियंट लागणार आहे, ते म्हणजे रोजमेरी लिव्स। तर हे रोजमेरी लिव्सचं पॅकेट मी Amazonवरून मागवलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ही जी रोजमेरी लिव्स आहेत ना, हे खूप अफोर्डेबल आहेत। साधारणतः तुम्हाला 150 ते 200 रुपयांपर्यंत मिळून जाईल, आणि हे जे पॅकेट आहे ना, हे आपल्याला 3 ते 4 महिने आरामात पुरतं। तर अशी स्वस्तात मस्त अशी ही आपली रेमेडी आहे। तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स गेट स्टार्टेड। इथे मी रोजमेरी लिव्सचं पॅकेट घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीचं पॅकेट मी Amazonवरून मागवलं होतं। आता हे रोजमेरी लिव्स आहे ना, ह्याच्यापासून आपल्याला रेमेडी तयार करायची। तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 2 कप पाणी घेतलेलं आहे, आणि या 2 कप पाण्यामध्ये ना 2 मोठे चमचे रोजमेरी लिव्सचे आपल्याला टाकायचे आहेत। तर ह्या प्रपोर्शनमध्ये, या प्रमाणामध्ये फार बदल करू नका। तर हे प्रमाण आहे ना, हे योग्य आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि गरम करत ठेवायचं आहे। तर साधारणतः एक चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला हे गरम करायचं आहे। तर अशा पद्धतीची जेव्हा उकळी येते ना, तेव्हा गॅस थोडा कमी करायचा आणि एक 20 मिनटं आपल्याला हे पाणी उकळवायचं आहे। मधून मधून आपण असं हे ढवळून घ्यायचं आहे। तर 20 मिनटं हे पाणी उकळवलं ना की मग रोजमेरी लिव्सचा जो सगळा अर्क आहे ना, तो त्या पाण्यामध्ये उतरतो। तर आता तुम्ही बघू शकता, हे पाणी कंटिन्युअस 20 मिनटं आपण उकळून घेतल्यानंतर मी 2 कप पाणी ठेवलं होतं, तर त्याचं आता हे 1च कप पाणी शिल्लक राहिलं। तर एवढ्या होईपर्यंत आपल्याला ते उकळवायचं आहे। आणि ह्या स्टेजला आता आपण गॅस बंद करूयात आणि हे थंड होण्याकरता हे अर्धा ते 1 तास आपण झाकण ठेवून देऊयात। म्हणजे काय की सगळा तो अर्क पाण्यामध्ये उतरेल आणि हे मिश्रण थंड पण होऊन जाईल। तर आता हे थंड झालेलं आहे। तर साधारणतः तासाभराने मी आता इथे हे ओपन केलेलं आहे आणि व्यवस्थित थंडगार झालेलं आहे। तर आता आपण हे एका कपमध्ये गाळून घेऊयात पाणी। तर आपलं हे रोजमेरी लिव्सचं वॉटर तयार आहे आणि आता आपण हे एका कपमध्ये गाळून घेतोय। बघा, प्रॉपर असं 1 कप पाणी आपलं तयार झालेलं आहे। तर आता हे जे रोजमेरी लिव्स वॉटर आहे ते आपण एका स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। तर माझ्याकडे ही आता एक जुनी स्प्रे बॉटल होती, तर त्यामध्ये मी हे ट्रान्सफर करून घेते। तर स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करून घेतल्यानंतर व्यवस्थित हे असं आपण आपल्या केसांच्या मुळाशी आपल्याला स्प्रे करून घ्यायचं आहे। तर जर का तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही हे एखाद्या कापसाच्या मदतीने सुद्धा केसांना लावू शकता, पण स्प्रे बॉटल असेल तर ते थोडं इझी पडतं, व्यवस्थित सगळीकडे आपल्याला लावता येतं आणि सोपं पडतं आपल्याला ते करायला।
तर असं व्यवस्थित आपल्याला प्रत्येक केसाच्या भागांमध्ये ते लावून घ्यायचं आहे। स्पेशली हे मुळांमध्ये लावून घ्यायचं आहे। हे तुम्ही रात्री झोपताना जर का आपल्या केसांवरती स्प्रे मारलात ना तर फार उपयोगी ठरेल, कारण रात्रभर ह्या रोजमेरी लीव्सला किंवा ह्या वॉटरला आपल्या केसांवरती काम करायला वेळ मिळतो। हा स्प्रे आपल्याला आठवड्यातून 3 वेळा मारायचा आहे आपल्या केसांवरती आणि नेक्स्ट डे आपल्याला केस धुवायची गरज पडत नाही, कारण ह्याचा वास निघून जातो आणि आपले केस अगदी नॉर्मल असे दिसतात, चिपचिपे होत नाहीत। तर हे आपलं स्प्रे करून झाल्यानंतर साधारणतः 5 ते 10 मिनटं आपल्याला आपल्या केसांना एक हलक्या हाताने मसाज द्यायचा आहे, म्हणजे हे व्यवस्थित आपल्या केसांमध्ये मुरून जाईल आणि छान ब्लड सर्क्युलेशन होईल। आणि ब्लड सर्क्युलेशन छान झाल्यावरती आपल्या केसांना नक्कीच त्याचा उपयोग होणार आहे। उपाय पाहून झालेला आहे आणि उपाय पाहून झाल्यावरती मला माहिती तुम्हाला काही प्रश्न पडले असतील, तर त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आता देते। तर साधारणतः तुम्हाला असे प्रश्न पडू शकतात की हा जो उपाय आपण करतोय तर हा आपण पहिले स्टोर करून ठेवू शकतो की नाही। तर येस, हे आपण स्टोर करू शकतो। जर का तुम्ही रेफ्रिजरेट करणार असाल तर तुम्ही त्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ते तुम्ही रेफ्रिजरेट करू शकता आणि रेफ्रिजरेट केलेलं हे जे रोजमेरी लीव्सचं वॉटर आहे हे तुम्ही 15 डेज 15 दिवस तुम्ही वापरू शकता, पण 15 दिवसानंतर मात्र तुम्हाला एक नवीन फ्रेश अशी बॅच बनवावी लागेल। त्यानंतर दुसरा प्रश्न तुमचा असा असेल की हे रोजमेरी लीव्स ह्याचा स्मेल येतो का आपल्याला, तर येस, आता आपण असं म्हणू शकतो की हे एक स्ट्रॉंग हर्ब आहे, त्यामुळे ह्याला एक थोडासा स्मेल नक्कीच आहे। म्हणजे साधारणतः आपण ओरेगॅनोचा वास जसा असतो ना तर त्याच पद्धतीचा ह्याचा स्मेल आहे। तर पण जर का तुम्ही ही रेमेडी रात्रीची वापरताय तर माझं हे सजेशन आहे की ही रेमेडी तुम्ही शक्यतो रात्रीच वापरा, कारण काय होतं ना की रात्रभर ही आपल्या केसांमध्ये राहते आणि आपल्या केसांवरती काम करायला त्याला वेळ मिळतो। सो जर का तुम्ही रात्री जर का स्प्रे मारून झोपत असाल तर हा वास रात्रभरात निघून जातो, त्यामुळे सकाळी तुम्हाला फार असं ह्याचा स्मेल येणार नाही। पण जर का तुमचं खूप इम्पॉर्टंट असं इव्हेंट आहे किंवा तुम्हाला जास्त वेळ AC मध्ये बसायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही ही रेमेडी नका करू, किंवा जर का तुम्ही स्प्रे रात्री केला तर नेक्स्ट डेला एक सॉफ्ट अशा शॅम्पूने तुमचे केस धुवून टाका। तो जो शॅम्पू असेल तो शक्यतो सल्फेट फ्री असावा, कारण काय आहे की आपण एक नॅचरल रेमेडी यूज करतोय आणि फार असे हार्श केमिकल जर का तुम्ही यूज केलं, तसंच जर का तुम्ही शॅम्पू यूज केला तर ह्याचा इफेक्ट आपल्याला कमी जाणवेल। अँड हे जे रोजमेरीचं पॅकेट मी तुम्हाला दाखवलं, तर आता तुम्ही म्हणाल की हे कसं स्टोर करायचं, तर हे काही रेफ्रिजरेट करायची गरज नाही। हे तुम्ही व्यवस्थित आपलं जे ड्रेसिंग टेबल असेल किंवा एका छानशा अशा ड्राय प्लेसमध्ये व्यवस्थित ठेवू शकता। जसं मी म्हटलं तसं हे पॅकेट साधारणतः 3 ते 4 महिने आरामात पुरतं, त्यामुळे आपल्याला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही। तर अशी मस्त स्वस्तात मस्त अशी आपली ही रेमेडी आहे जी मी तुमच्यासोबत शेअर केली। अँड ट्रस्ट मी, ही जी रेमेडी आहे ना ह्याच्याने तुमचं केस गळतीचा प्रॉब्लेम प्लस तुमचं केस वाढत नाही आहेत, हेअर ग्रोथचा प्रॉब्लेम हे नक्कीच सॉल्व्ह होणार आहे। तर ही रेमेडी नक्की ट्राय करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। आणि हो, ह्या रेमेडीचा तुम्हाला फायदा झाला की नाही ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आजचा आपला व्हिडिओ मी इथेच थांबवते, तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि आपली काळजी घ्या। तर बाय बाय, टेक केअर।